हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही हा मॅजिक बॉक्स घेऊन आलोय शिवानी नाईककडे, म्हणजेच अप्पी आमची कलेक्टरमधली तुम्हा सर्वांची लाडकी अप्पीताईकडे. तर चला बघूया बाप्पाने तिच्यासाठी काय आशीर्वाद दिलाय. तर हा एक मॅजिक बाउल आहे बर. ज्याच्यामध्ये की बाप्पांनी तुमच्यासाठी एक छान असा आशीर्वाद पाठवलाय. बर. तर बघूया तुम्हाला काय आशीर्वाद भेटलाय ते. भारी आहे हा. हा गणपती बाप्पा मोरया. तर बघूयात तुम्हाला काय आशीर्वाद भेटलाय ते. ओ सध्या तू बऱ्याच जणांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतेस. यासाठी प्रचंड त्याग, समर्पण आणि अथांग प्रयत्न तू केलेले आहेस. असेच प्रयत्न कायम करत राहा. अगं ही तर फक्त सुरुवात आहे. अजून तर खूप उंची गाठायची आहे तुला. आणि बाळा, कायम लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत असेल. आणि अशीच कायम आनंदी राहा आणि सगळ्यांना हसवत राहा. आता मी खरं सांगू का, मला नाही माहिती तुम्ही हे काय लिहिलं होतं एक्झॅक्ट, पण मी आता आवडताना म्हणजे इथे येण्यासाठी जेव्हा रेडी होत होते तेव्हा असं माझ्या डोक्यात चालू होतं की त्यात काय काय गोष्टी असतील. तर माझ्या डोक्यात एक सुरू होतं की एकतर हे लिहितील की तू आतापर्यंत हे काम केलंस किंवा एवढी मोठी झाली किंवा असं काहीतरी काइंड ऑफ असेल. एकतर बाप्पा माझे कान पिळतील की तू इथे जी चुकी केली ही पुढे नाही करायची आहे, किंवा असं असेल की आतापर्यंत जे काम झालंय तर ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या डोक्यात असतं ना की आपलं पहिलं काम लोकांपर्यंत पोहोचलंय, त्याला खूप भरभरून प्रेम मिळालंय, तर आता इथून पुढे काय. तर ते इथून पुढे कायचं उत्तर मला आत्ता मिळालं. त्यामुळे मला ते, आणि मला नाही माहिती ही चिठ्ठी आत्ता मी आत्ता ऐकली, मला नाही माहिती की याच्यानंतर याच्या आधी मला ते माहिती होतं किंवा थोडंसं क्ल्यू होतं असं नाही. सो ते जे वरती मी विचार करत होते आता रूम मध्ये तयार होताना त्याचं उत्तर आता मला वापस दिलं असं वाटतं आणि मला 2 मिनिटासाठी असं ओ माय गॉड. सो हे सगळं, हे जे काही होतं 2 मिनिटाचं हे फारच कमाल आहे. त्याबद्दल डिरेक्टली बोलायला लागले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बाप्पा, मला उत्तर मला मिळालं. आणि आय नो काय तू आहेस, तू सांगतोय तेच मी करते, तुझ्या मर्जीशिवाय नाही होत आहे. आणि सगळ्यांना गेले 3 वर्ष या सिरियल माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, त्यांना त्यांचं मनोरंजन खूप मनापासून करण्याचा प्रयत्न करते आणि आज त्याचं उत्तर तुम्हाला दिलं. सो थँक्यू सो मच. हिच्या आवाजाने, हिच्या लेखनातून, हिच्या आचरणातून ते तू तिला सुचवलं आणि नेमकी ती चिठ्ठी आली. थँक्यू सो मच.